नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार ते संततधार पाऊस कोसळत असल्या कारणाने आता द्राक्ष बागेवर संकट आलेलं आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी अक्षरशः ही द्राक्ष बागेला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात का गेल्या वर्षी सुद्धा द्राक्ष हंगाम जो आहे तर तो शेतकऱ्यांचा वाया गेला होता, कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस झालेलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता द्राक्ष उत्पादकांची ह्या पावसामुळे डोकेदुखी वाढताना चित्र पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पाहू शकता आपण कशा गुडघ्याभर इतक्या पाण्यामध्ये शेतकरी या ठिकाणी उभे आहे, आपली द्राक्ष बाग पाहत आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा हंगाम फेल गेलेला होता आणि आता जर बघितलं तर आता तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी हे द्राक्ष उत्पादक काका मला हे सांगा की आता हे इतकं गुडघाभर पाणी आहे तर याच्यामुळे काय परिणाम होणार आहे? हे बघा मुळा फुटून राहिलेले आहे, द्राक्षांना मुळा फुटून राहिले आहे वालांट्यांना, आणि आता हे असंच जर राहिलं तर आणखीनच त्याचा परिणाम विकट होणार आहे। गेल्या वर्षी हंगाम झाला होता का तुमचा द्राक्षांचा? झाला होता, पण तो असाच ना मग हे झालं, फुल पाणी चालू होता मागल्या वर्षी, त्या वर्षी हेच झालं आणि यंदा हेच होऊ राहिलेलं आहे। मला हे सांग दादा, या ठिकाणी आता गुडघाभर पाणी आहे तर याच्यामुळे काय परिणाम होणार आहेत? याच्यामुळे मुळे चॉकअप होणार आहे, द्राक्षाचं नुकसान होणार, बुरशी येणार आहे, बुरशी येणार आहे, उत्पादन कमी निघणार पुढच्या वर्षी, त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं। एकरी किती खर्च येतो या द्राक्षांना? एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो। एकंदरीत पाहता 1.5 ते 2 लाख रुपये एकरी खर्च येतो आणि अशी जर परिस्थिती राहिली तर द्राक्ष उत्पादकांचं झालेला खर्च सुद्धा निघणं मुश्किल होणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि यंदा सुद्धा हीच परिस्थिती असल्यामुळे कुठेतरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आता आर्थिक अडचणीत वाढ झालेली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर अशाच पद्धतीने जर द्राक्ष हंगाम जर फेल गेला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, घेतलेलं कर्ज फेडावं कसं, असे मोठे प्रश्न जे तर ते द्राक्ष उत्पादकांच्या समोर उभे राहणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।